मेरे भाई का मैटर, दोनों का पर्सनल मैटर है। इसको गुंडा बन के क्यों आया? सदर प्रॉपर्टी मी खरेदी कर। हाँ तुम्हारा बोलो, बोल बोल बोल। इसका काम क्या था मेरे पास? बोल बोल तू बोल, तुम बोलो। मेरे को धमकी देने की, तुम बोलो। फाड़ने का। एक 4-5 दिवस अगोदर माझ्यावर बुरखाधारी महिला, एक महिला व तिची बहीण, तिची आई, एक तहसील ऑफिसमध्ये मी कामानिमित्ताने जात असताना माझ्यावर भयाड हल्ला चढविला. मुंब्रामधली बाई त्याचं गुन्हेगार कायद्यावर प्रशासनाच्या रेकॉर्डवर आहे. 7 ते 8 गुन्हे आहे ज्याचा आरोप होतो की बापाने माझ्यावर बलात्कार केला, धीराने माझ्यावर बलात्कार करण्याचा वेळ आली, किंवा नवऱ्याला म्हणती की तू हात लावलं, हे केलं, चोरीचे गुन्हे दाखल आहे. प्रशासनाची माझी ही मागणी आहे, याचे गुन्हे पाहता ह्याला मोका अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. तुम्ही या बॉडीगार्ड नेमका कशासाठी आज घेऊन आलेला? ती जे बाई आहे एकदम खालच्या दर्जाची आहे, त्यासाठी माझ्या कुटुंबाला अजून काय धोका निर्माण होऊ नये. माझ्या घरी माझी मुली आहे, बहिणी आहे, वृद्ध वडील आहे. माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मी खाजगी सिक्युरिटी गार्ड ठेवले. आता त्या दिवशीचं नेमकं काय प्रकरण होतं? तुम्हाला जी मारहाण झाली ती कुठल्या कारणावरून त्यांनी मारहाण केली होती आणि आता काय मागणी? त्यावेळेस मी रुटीन प्रमाणे मी तहसील कार्यालय बीड येथे जात असताना, माझ्या कामानिमित्त मी जात असताना ह्या ऑफिसच्या बाहेर वरांड्यातच माझ्यावर हल्ला चढविला. माझा जीव वाचविण्यासाठी मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूला पळालो व महिला असल्यामुळे माझे संस्कार आहे की एक महिलावर रिॲक्ट करू नये. आणि जर आपण त्या महिलावर रिॲक्ट केला असतं, प्रतिकार केला असतं, तर लोकांनी, समाजाने मला नाव ठेवलं असतं आणि आमच्या समाजात आमची महिला रोडवर येत नाही. आता काय मागणी आहे? माझी मागणी ही आहे, सदर माझा धंदा प्रॉपर्टीचा घेणं देणं आहे. मी खरेदी आधारे 2 प्लॉट रजिस्ट्री करून त्याच्या बापाकडून घेतलेला आहे आणि बापाच्या विरोधात ही मुली आहे. बापाला मारतात, भावाला मारतात आणि आम्हाला प्लॉट द्या. माझ्याकडे दोन्ही प्लॉटचे खरेदी खत आहे आणि मी त्याच्या फेरफारसाठी माननीय तहसीलदार साहेबांशी गेलो. या संबंधित मी कायदेशीर कारवाई चालू आहे. मी सदर 2-4 महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याचा FIR माझ्याकडे आहे. FIR माझा झालेला आहे. त्यांनीही माझ्या विरोधात काही तक्रार केली आहे. आता काय मागणी असेल प्रशासनाकडून? कुठली कारवाई झाली पाहिजे? प्रशासनाकडून हीच मागणी आहे, अशा प्रकारच्या महिलेवर मोका अंतर्गत कारवाई करणे किंवा त्यांना लवकरात लवकर इथून हद्दपार करणे. याची जे मुंब्रामध्ये दिलेली आहे तिथला प्रयोग ती बीडमध्ये करते, मग हे योग्य नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.